नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन पुकारलं, तर 26 सप्टेंबर रोजी राज्यभरामध्ये स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरून आंदोलनही केलं। त्यानंतरही सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिलेला आहे। मानधनवाढ, ग्रॅज्युटी आणि मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 23 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला आणि बाल विकास मंत्री यांनी 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली। यावेळी त्यांनी 26 सप्टेंबर रोजी वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्याचे आणि चर्चा करण्याचा तोडगा काढलेला आहे। हा विषय मंत्रिमंडळामध्ये मांडून त्यावरती मंजुरी घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं। महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या विनंतीवरून उपोषणाचं रूपांतर बेमुदत धरणं आंदोलनामध्ये करण्यात आलं। त्यानुसार 26 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविका धरणं आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊनही शासन आदेश काढण्यात येत नाही, तोपर्यंत धरणं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। बेमुदत उपोषण, धरणं आंदोलन, जेल भरो आंदोलन करूनही सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत शासनानं मानधनवाढ, उपदान आणि निवृत्ती वेतनाचा निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन करतील, असा निर्णय महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंग यांनी दिलेली आहे। मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच 52 दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता। त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली। त्यानंतर तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात येईल, असं लेखी आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं। आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दरमहा 5,000ची वाढ करण्याचा निर्णय 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये आशा कर्मचाऱ्यांप्रमाणेच वाढ होईल अशी अपेक्षा होती, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। तर मग आता पाहणं फार जास्त महत्त्वाचं आहे की आता सरकार यावरती काय निर्णय घेत आहे ते। तर मग पाहूयात पुढच्या अपडेटमध्ये। परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि आपल्या प्रतिक्रिया देखील तुम्ही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।